शेळीपालन चालू करताना कमी ॲनिमलने चालू करा, कारण की नवीन स्टॉक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही यशोगाथाला जाऊ नका की एवढे पैसे मिळतात तेवढे पैसे मिळतात. त्या माणसाने तेवढी मेहनत केलेली असते त्याआधी, त्यानंतरच त्याला तेवढे पैसे मिळालेले असतात. सुरुवातीला प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असेच मत राहा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीत असतो. आज आपण कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावात जाणार आहोत आणि तिथे नाद या गोट फार्मिंगला भेट देणार आहोत. या फार्ममध्ये कुठल्या प्रकारचे शेळीपालन केली जाते, शेळीपालन कशा प्रकारे केली जाते, तुम्हाला जर याची ट्रेनिंग जर घ्यायची असेल तर काय प्रोसेस आहे, याची संपूर्ण माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार, मालवणी लाईफच्या सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार आणि तुम्ही आज आल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. माझं नाव निलेश सावंत. तुम्ही आता उभे आहात कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा येथे भिरवंडे गाव आहे. आमचं नाद बोर गोट फार्म हे ज्यांनी आम्ही 2018ला हे चालू केलेलं आहे. आता जवळ आम्हाला 7 वर्ष झाली ह्याच्यामध्ये काम करताना. आम्ही स्पेशली आफ्रिकन बोरवर काम करतो आहे आणि तुम्हाला आमचा फार्म दाखवतो आज. आणि याच्याबद्दल आफ्रिकन बोर कशी पाळायची, शेळीपालन कसं चालू करायचं, शेड कसं निर्माण करायचं, बिझनेस कसा करायचा, शेळीपालन करताना कोणत्या कोणत्या काळजी घ्यायचा, ह्याबद्दल आज आपण माहिती घेतोय. हे आपण इन्फॉर्मेशन तुम्हाला देऊच आज व्हिडिओ मार्फत. पण कोणालाही जर प्रॅक्टिकल इथे ट्रेनिंग घ्यायचं असेल तरी आम्ही इथे ट्रेनिंग देतो. ऑनलाईन ट्रेनिंग देतो, ऑफलाईन ट्रेनिंग देतो. तुम्ही खाली नंबर दिलेले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आमच्या फार्मला कॉन्टॅक्ट करू शकता. इथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेऊ शकता. शेळीपालन बिझनेस चालू करताना सर्वात महत्त्वाचं आहे ती शेड. तर आज आपण शेड कशी बनते ते पहिलं माहिती करून घेऊया. अच्छा. तर तुम्ही इथे बघत असाल ना, तर शेड ही कसं असतं, शेड ही डेड इन्व्हेस्टमेंट असते. शेडमधनं तुम्हाला पैसे मिळत नाही, पैसे तुम्हाला ॲनिमलमधनं मिळतात. त्यामुळे सुरुवातीची शेड बांधताना तर जास्त खर्च करू नका. सुरुवातीला पहिलं बघा की मला बिझनेस पहिला माझा होणार आहे की नाही, मी सेल करणार आहे की नाही, माझा बिझनेस किती ग्रोथ होणार आहे, त्याच्यावर तुम्ही शेडवर खर्च करा. सुरुवातीला जी शेड आहे ना ती साधारण तुम्ही 20 फूट बाय 40 फूटची सरी साधारण केली तरी चालेल. ओके. आणि याच्यामध्ये साधारण असा कोबा केला तरी चालतो. हा कोबा जमिनीपासून 4 इंच ते 6 इंचावर घ्यायचा आणि कोब्याला 1.5 इंचाचा स्लोप दिला की त्याला लघवी वगैरे निघून जाते. आणि ह्याला चेन लिंक फेन्स आधी लावायची. ही 5 ते 7 हजार रुपयाला बंडल मिळतं. आणि वरती एक 8 ते 10 फूट हाईट करून सिमेंटचे पत्रे लावले की हा साधारणचा शेड तयार होतो. हा शेड तुमचा 50 ते 60 हजारामध्ये तयार होईल. अच्छा. आणि हा सिंपल शेडच करावा. जेव्हा तुम्हाला प्रॉफिट होईल 1-2 वर्षांनी, मला वाटलं की माझा धंदा आता मला ग्रोथ होते, वाढवायचा आहे, त्यानंतर मग तुम्ही ही अशा प्रकारे आधुनिक शेड बनवू शकता. ओके. आता ही आधुनिक शेड ही आहे, याच्यामध्ये असं आहे की जमिनीपासून जवळजवळ 7 फूट हाईटवर आहे. त्याच्यामध्ये काय होतं, लेंड्या जो पडलेल्या असतात खाली त्याच्या जमेला पण घेऊन जाऊ शकतो, परत एक ट्रॉली पण लावू शकते. त्या प्रकारे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शेळीच्या लघवीमध्ये आणि युरिनमध्ये, लघवीमध्ये याच्या लेंडीमध्ये जो नायट्रोजन फॉस्फेट गॅस असतो ना, तो जमिनी म्हणजे हवेपेक्षा जड असतो. तो इथे सगळं ओपन असल्यामुळे काय होतं, हवेबरोबर तो उत्सर्जित होतोय. त्यामुळे त्या गॅसचा त्रास प्राण्यांना पण होत नाही आणि माणसांना पण होत नाही. आणि लेंडी ही जी खाली पडलेली असते ही आपण चांगल्या प्रकारे क्लीन करू शकतो, त्यांना पण डिस्टर्ब होत नाही. आणि ही लेंडी अशा प्रकारे 1.5 महिन्याने 2 महिन्याने आपण क्लीन करू शकतो. लेंडी विकून पण चांगला पैसा येतो. आपल्या कोकणामध्ये जनरली ज्यांचे फार्म आहेत आंब्याचे आणि काजूचे, ते लोक डंपरच्या डंपर इथनं घेऊन जातात. लेंडीला पण चांगला डिमांड आहे. अच्छा. सो आता इनिशियल स्टेजची जी सुरुवातीची जी आपण शेड सांगितली की जेव्हा आपल्याकडे फंड कमी असतो त्यावेळेला ही जी बाजूची आपली जी शेड दिसते त्याबद्दलची जेव्हा आपण शेड बनवतो तर त्यावेळेला जेव्हा खाली लेंडी पडते किंवा त्याचं मूत्र पडतं तर त्यावेळेला त्यांना इन्फेक्शन होत नाही का? जेव्हा ॲनिमल कमी असतात ना, ॲनिमल कमी असताना तुमचं जास्त क्वांटिटी असते तेव्हा, आणि ते दिवसातून 2दा जर तुम्ही क्लीन केलं ना तर इन्फेक्शन वगैरे होत नाही. ओके. तर सगळ्यात जास्त त्रास कुठे होतो, पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये नुसती रबडी तयार होते, क्लिनिंगला वेळ लागतो. बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तुमचा जो लेबर आहे, जी काम मेहनत आहे ती तुमची लेंड्या साफ करण्यामध्ये जाते. बरोबर. खालच्या याच्यामध्ये जर कमी क्वांटिटी असेल तर ते ओके आहे, कारण आपल्याला खर्च करायचा नाहीये, त्याच्यामध्ये लेबर पण कमी लागतो.
तर नक्कीच आता आपण शेड खालून कशी आहे ती बघितली, आता थोडं वर जाऊन शेडचं कसं नियोजन केलं त्याबद्दलची माहिती जाणून घेऊया. आपण फार्म कसं असतं ना ते जनरली हा बघा शेळ्यांना उतरण्या चढण्यासाठी ना हा रॅम्प केलेला आहे. बरोबर. आणि आपल्याला इथे बघा मध्ये रिपा लावलेला आहे जेणेकरून माणसांना चढायला बरं पडतं. बरोबर. एका साईडने ओपन आहे ज्यांना शेळ्यांना वर खाली यायला इझी पडतं. ओके. तर ही जी आता आपण शेड बघतोय ही टोटली आपण नवीन बनवलेली शेड आहे. टोटल नवीन बनवली आहे. 100 फूट बाय 25 फूट याची साईज आहे. ओके. जमिनीपासून 7 फूट हाईट वर एलिव्हेटेड आहे. ओके. आणि इथे ही 16 फूट एका साईडला आणि एका फूट साईडला 12 फूट अशी आहे. अच्छा, स्लोप दिलेला आहे. स्लोप दिलेला आहे. ओके. आणि हे तुम्ही खाली बघाल ना तर हा बघा इथे गॅप आहे. अच्छा. तर हा गॅप मुळे काय होतं ह्या दोन लाकडाच्या मध्ये ह्याच्यामध्ये यांची लघवी आणि याची जी लेंडी असते ती ऑटोमॅटिक खाली पडते. त्यामुळे तुमचं लेबरचं काम खूप कमी होतं. अच्छा. आणि हे जे लाकूड वापरलं हे जंगलातलंच वापरलेलं आहे. काळा आहे आणि सफेद आहे. ओके. आणि हे वॉटरप्रूफ लाकूड आहे. पाण्याने काय होत नाही. बोटीला पण हेच वापरलं. बरोबर. आता ही पुढे या आपण प्राण्यांबद्दल तर माहिती सगळी घेणारच आहोत. नक्कीच. आपण शेड कसं बांधलंय ते लक्षात घेऊया. तर इथे बघा प्रत्येक मेलला ना सेपरेट कंपार्टमेंट दिलेलं आहे. ओके. जेणेकरून त्याच्या म्हणजे तो मेलची मारामारी होते त्यासाठी सेपरेट कंपार्टमेंट. आणि तुम्ही बघत असाल ना तर 2 मेल आजूबाजूला ठेवले आणि त्यांच्यामध्ये मादी ठेवली जाते. अच्छा. त्याचं कारण असं असतं ज्या मादीला आपल्याला हिटवर आणायचं आहे माझ्यावर आणायचं आहे मीटिंग करायचं ती मादी इथे मध्ये ठेवली जाते. आणि दुसरं म्हणजे मेल बाजूला असते मारामारी पण करत. अच्छा. आणखीन एक ह्याचा फायदा आहे की याच्यामध्ये बघा जाळी लावलेली आहे. त्यामुळे डिलिव्हरी झालेली शेळी आहे ना या कप्प्यामध्ये ठेवली तर आई आणि पिल्लू हे 15 दिवस एकत्र राहतं. अच्छा. आईला आणि पिल्लाला काही त्रास होत नाही. पिल्लाला भूक थोडी थोडी लागते ती सारखं सारखं जाऊन आईचं दूध पिऊ शकते. बरोबर. त्यासाठी सेपरेट कंपार्टमेंट आहे आई आणि पिल्लांसाठी. आणि हिटवर येण्यासाठी पण शेळ्यांना ठेवलं. अच्छा. ही जे आता हे जे वेगवेगळे कंपार्टमेंट आहे जसं की हा 1 नंबर असेल, हा 2 फिमेलचा आहे आणि तिसरा हा मेलचा आहे. तर साधारण ही कंपार्टमेंट साईज काय असेल? ही कंपार्टमेंट साईज आहे ना 7 फूट बाय 6 फूटची साईज आहे. अच्छा. त्याच्यामध्ये मेल आरामशीर राहू शकतो. आणि समजा आपण एखादी मेल शेळी जेव्हा हिटवर आलेली असते मीटिंग करायला तर शेळी आणि मेलला जागा मिळते. अच्छा, म्हणजे त्यांचं मीटिंग देखील या मीटिंग ह्या कंपार्टमेंट मध्ये होतं. जसं तुम्हाला सांगितलं त्याच्या पेडिगिरी प्रमाणे आपण मेंटेन करतो. कोणती शेळी कोणत्या मेल कडनं मीटिंग करायचं ह्याचं ऑलरेडी डिस्क्राईब असतं आपल्याकडे. ओके. आणि आपण त्याचं फॅमिली ट्री मेंटेन ठेवतो. बरोबर. आता हे बघा ह्यांना प्रत्येकाला 24 तास पाणी अवेलेबल आहे. ओके. आता ही पाण्याची लाईनच अशी केलेली आहे पूर्ण. ओके. त्यामुळे प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये 24 तास पाणी अवेलेबल आहे. पाणी 24 तास अवेलेबल पाहिजेच. आणि त्याच्यावर ह्या प्रत्येकाला वेगळी एक गव्हाणी दिलेली आहे. अच्छा, ज्याच्यामध्ये आपण फूड टाकतो. त्याच्यामध्ये आपण एक चारा टाकतो त्यांना सकाळ संध्याकाळ. तर अशा प्रकारे ह्या संपूर्ण शेडचं नियोजन केलं जातं. हा एक स्पेशल आहे जिथे गाभण डिलिव्हरी झालेल्या शेळ्या गाभण व्हायला आलेल्या शेळ्या आणि मेलसाठी हा कंपार्टमेंट 12 कंपार्टमेंट केलेला आहे. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आता बाजूला जी आपण वापरलेली आहे ही चिकन मेश आहे. तर पावसाळ्यामध्ये याच्यातनं पाण्याचे शिंतोडे उडणं किंवा त्याच्यावर काय नियोजन केलं जातं? जनरली काय असतं पूर्व ते पश्चिम असा पाऊस पडतो. जनरली शेडचे कन्स्ट्रक्शन बघाल ना तर नॉर्थ आणि साऊथला आहे अशा प्रकारे. पूर्व पश्चिमकडनं वारा पण चांगला वाहतो आणि ऊन पण चांगलं होतं. त्यासाठी नॉर्थ साऊथ कन्स्ट्रक्शन केलेलं असतं. तर पाऊस जेव्हा येतो ना तेव्हा आम्ही ते जी ग्रीन मॅट असते 50% 75% ती लावतो. त्याने काय होतं पूर्ण गरम पण होत नाही आणि पाऊस पण आतमध्ये येत नाही. त्या पावसामध्ये 3-4 महिने फक्त लावतो. बाकी याला काय एवढा त्रास होत नाही. पत्रे अजून काढलेले आहे. दुसरं तुम्ही बघाल ना तर हीट सेन्सेशन साठी पण गेल्या वर्षी हीट खूप जास्त होती. म्हणून हे निओ थर्मल आम्ही स्पेशली दिल्लीवरनं मागवून लावलंय. तर ह्याचं हे होतं की 5 डिग्री टेम्परेचर हे कमी करतं. कारण ह्याच्यामध्ये फॅन लावून वगैरे फायदा होत नाही आणि ती गरम हवाच खाली सोडतो. आता पुढे याल तर बघाल ना इथे पिल्लांसाठी स्पेशल कंपार्टमेंट आहे. ओके. म्हणजे इथे काय होतं फक्त पिल्लच असतात. पिल्लांना थंडी वाजते म्हणून हा ब्रूडर लावलेला आहे. 24 तास पाणी आहे. आणि याची गव्हाणीची जी रचना आहे ना ती पण स्पेशल आहे बघा. जनरली पिल्लांना सवय काय असते ते चाऱ्यामध्ये जाऊन त्याच्यामध्ये शू करतात आणि तो चारा कोणच खात नाही. म्हणून इथे बघितलं त्यांना 6 इंचाचा गॅप आहे. त्याच्यात त्याची फक्त मुंडी आतमध्ये जाते आणि ते चारा खाऊ शकतात. स्पेशल गव्हाणी त्यांच्यासाठी बनवलेली. या दोन्ही कंपार्टमेंट ह्या पिल्लांचेच आहेत. आणि हा एक मोठा कंपार्टमेंट शेळ्यांसाठी गेलेला आहे. तर इथे काय होतं आई आणि पिल्लं जी मोठी 15 दिवसापेक्षा जास्त पिल्लं झालेली आहेत ती पिल्लं आणि आई पण इथे राहतात आणि गाभण शेळ्या वगैरे पण इथे ठेवतो. आपला हे ब्रीडिंग सेटअप असल्यामुळे आपल्याकडे जास्तीत जास्त शेळ्या आहेत आणि त्यांना आपण इथे ठेवतो. आता ह्यांचं तुम्ही फेन्सिंग बघाल तर हे बघा चारी बाजूने ही फेन्सिंग जाळी लावलेली आहे. ही जनरली 30 रुपये ते 35 रुपये स्क्वेअर फीट असते. ती जाळी लावली आहे. याने काय होतं तुमचा कोणताही प्राणी आतमध्ये चढून येत नाही आणि सेफ्टी होते. हाईट असल्यामुळे पण काय होतं बाहेरचे वन्य प्राणी वगैरे आतमधून अटॅक करू शकत नाही. हवा खेळती राहते महत्वाची गोष्ट म्हणजे. त्यामुळे 24 तास हवा मिळते
कुठलेही हे आणि सेफ्टी पण खूप राहते. तुम्ही जर बघाल ना तर त्या पिल्लांसाठी खाण्याची अरेंजमेंट वेगळी होती, तर शेळ्यांसाठी खाण्याची अरेंजमेंट बघा ही वेगळी आहे. 12 इंचाचा पाईप आहे, त्याला मध्ये कट करून हा स्पेशली बनवलेला आहे. त्याची जमिनीपासून हाईट 1 फुटावर आहे, जेणेकरून शेळ्या बघा अशा प्रकारे तोंड घालून आरामशीर खाऊ शकतात. आणि हीच गव्हाणी ह्याच्यामध्ये सकाळी खुराक, ओला चारा, सुका चारा इथेच दिला जातो. हा बाहेर असल्यामुळे क्लिनिंगला आतमध्ये जावं लागत नाही, सगळ्यात इझी काम आहे. इथे ह्या अशी गव्हाणीमुळे बाहेर आणि बंदिस्त असल्यामुळे 5वी-7वीतला मुलगा पण इथे काम करू शकतो आणि 70 वर्षाची आजी पण काम करू शकते. हा बंदिस्त शेळीपालनाचा खूप फायदा आहे, इथे कोणीही काम करू शकतो. नक्कीच. तर आता ओव्हरऑल शेड कशी असावी, इनिशियल स्टेजला जेव्हा तुमच्याकडे फंड नसतो त्यावेळेला शेड कशी असावी, आणि एकदा तुमच्या बिझनेसची 3-4 वर्षामध्ये ग्रोथ झाल्यानंतर ऍडव्हान्स शेड कशी असावी, या संदर्भातली आपण माहिती चांगल्या प्रकारे जाणून घेतलेली आहे. आता आपण वळूया की आपल्या फार्ममध्ये कुठल्या प्रकारच्या किंवा कुठल्या जातीच्या शेळीपालन केलं जातं. जाणून घेतलं की शेडची रचना कशी असावी. आता आपण जाणून घेऊया की आपल्याकडचे अॅनिमल आहेत ते कोणते आहेत, काय प्रकारचे आहेत आणि त्यांची खासियत काय. बरोबर. तर आम्ही नाथ बोर गोट फार्म मध्ये आम्ही 100% आफ्रिकन बोरवर काम करतोय. अच्छा. आणि आफ्रिकन बोर म्हणजे ह्याची खासियत अशी आहे की ह्याची तुम्ही जर आपल्या कोकणातलं वातावरण बघितलं ना तर आपलं वातावरण हे ह्युमिड आहे. समुद्र सपाटीपासून आपण जवळ असल्यामुळे ना आपल्याकडे ह्युमिड म्हणजे आर्द्रता भरपूर आहे, घाम भरपूर येतो. तर आपल्याकडे शेळीपालन कोकणात जनरली होत नाही बघा. तर घाटावर वगैरे तिकडे भरपूर प्रत्येक घरामध्ये शेळी असते. तर आपल्या वातावरणात टिकणारी आणि वजन वाढ देणारी तेवढेच कॅरेक्टरिस्टिक सांभाळणारी एकच शेळी आहे ती आफ्रिकन बोरगोट. अच्छा. आपलं टेम्परेचर एवढं वाढतं, उन्हाळ्यामध्ये भयंकर टेम्परेचर असतं, पावसाळ्यामध्ये पाऊस खूप पडतो आणि कंटिन्यू आर्द्रता असते. तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला त्या आफ्रिकन बोर शेळीबद्दल म्हणजे आम्ही ही का घ्यायला घेतली याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. तर आफ्रिकन बोर शेळीचा हा एक नर आहे तुमच्यासमोर, हे बघा थांब. तर आफ्रिकन बोर शेळीचं बघायला तर ह्याची मुंडी जी असते ती ब्राऊन असते आणि मागे पूर्ण व्हाईट असतो. सगळ्यांचा कलर हा सेमच मिळणार तुम्हाला. दुसरी आहे आफ्रिकन बोर शेळीची जी शिंग असतात ही अशी कर्व असतात बघा. आपल्या शेळ्यांची शिंग अशी जनरली सरळ असतात, ती मारामारी केल्यानंतर लागतात एकमेकाला. म्हणून पर्पजली ही शेळी आहे ना डेव्हलप केलेली आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. त्यांनी 40 वर्ष रिसर्च करून ही ब्रीड बनवलेली आहे. रेड कलर आणि फुकेट ह्यांचं हायब्रिड करून ही ब्रीड बनवलेली आहे. त्यामुळे कलर युनिक आहे, शिंग युनिक आहेत. दुसरी याचा हाईट बघाल ना तर हाईट याची कमी असते. हाईट कमी असण्याचं कारण काय, ह्याचा मेल जो आहे तो 150-200 किलो पर्यंत जातो. आणि जनरली हाईट असेल आणि वजन वाढलं तर ढोपरं दुखतात, मग लंगडायला वगैरे होतं. मग ह्यांचं वजन किती वाढलं ना म्हणून याची पर्टिक्युलरली हाईट कमी केली आहे. आता ह्या मेलचं पर्टिक्युलर वजन आहे ना 126 किलो वजन आहे. पण ह्याला लंगडत नाही, काय नाही, हा प्रॉपर मीटिंग करणार, प्रॉपर चालणार, धावणार, पळणार. हाईट कमी असल्याचा फायदा आहे. दुसरी ह्याची इम्युनिटी पॉवर. जगामध्ये म्हणजे कुठल्याही वातावरणात राहतात, हे -30 डिग्री टेम्परेचरमध्ये न्यूझीलंड, कॅनडाला, जम्मू काश्मीर जिथे बर्फ ते पण राहू शकतात. आणि 60 डिग्री टेम्परेचर प्लस टेम्परेचर असतो ऑस्ट्रेलियाला किंवा आपल्या राजस्थानमध्ये जिथे वाळवंट आहे तिथे पण राहू शकतात. इम्युनिटी पॉवर चांगली असल्यामुळे कुठेही राहू शकतात, कुठेही वजन वाढ तुम्हाला सेमच मिळणार. आता तुम्ही कॅरेक्टरिस्टिक समज घेता, हा मेल फक्त 2 वर्षाचा आहे. 126 किलो मेला, जवळजवळ 150 किलो होता. डायटिंग करून आम्ही त्याला कमी केला आहे. वजन वाढ चांगली मिळते. दुसरी यांची ज्या शेळ्या असतात त्यांची पिल्लं देण्याची क्षमता, हे 80% 2 पिल्लं देतातच आणि 20% चान्स आहे 3, 4, 5 पिल्लं देतात किंवा 1 पिल्लू पण कधी कधी मिळतात. पण 80% 2 पिल्लं ही मिळतात. तर आपल्याकडे मॅक्सिमम पिल्लं किती दिलेली आहे? आमच्याकडे 4 पिल्लांपर्यंत दिलेली आहे शेळीने, 5 अजून दिले नाही. 3-4 अशी मॅक्झिमम शेळ्यांनी पिल्लं दिलेली आहे एका वेळेला. ओके. तर आता आफ्रिकन बोरची आपण खासियत बघितलेली आहे, हा तुम्ही जसं सांगितलं त्याचं वर्णन करून. आता मला हे विचारायचं आहे की किती शेळ्यांमागे किती फिमेल मागे किती मेल असले पाहिजेत जर इनिशियल स्टेजला आपण शेळी पालन करत असतो? सुरुवात करताना कोणीही 10+1 ने चालू करावं. जनरली 10+1 नाही तर 20+1 ने चालू करावं. जनरली 25 शेळ्यांच्या मागे एक नर असावा असं हे असतं, कारण तो 25 फिमेलला तो पुरू शकतो. त्या प्रकारे गणित ठेवलं. आता जनरली एक मेल आणि एक फिमेल आहे, त्याच्यातनं पैदा झालेल्या जर 2 फिमेल असतील तर पुन्हा त्याच फिमेलसाठी तो मेल वापरला जातो? नाही, हे आपलं ह्याला इनब्रीडिंग म्हणतात. त्या म्हणजे तो बापामुळे तो मुलीला जर ब्रीडिंग केलं इनब्रीडिंग होणार, येणारं पिल्लू जे मरतो होऊ शकतं, वजन वाढ मिळणार नाही. त्यामुळेच आपण तसं मगाशी बोललो तुम्हाला पेडिग्री मेंटेन करतो.
अच्छा पेडिग्री मेंटेन करण्यासाठीच आपण प्रत्येक शेळीच्या आणि मेलच्या कानावर टॅग लावतो. अच्छा. त्या टॅग वरनं आपल्याला त्या शेळीची सगळी हिस्ट्री समजते. ओके. आणि सगळं त्याचं फ्युचर मध्ये तो कुठल्याकडनं ब्रीडिंग करायचं आहे काय हे सगळं त्या याच्यावर डाटा आपल्या कॉम्प्युटरमध्ये असतो. ओके. म्हणजे पिल्लू आल्यानंतर जेव्हा त्याच्या कानाला हा टॅग लावतात त्या टॅगवर लिहिलं जातं की त्याची आई कोण आहे आणि वडील कोण आहे. टॅग नंबर असतो. त्या टॅग नंबर मागे त्याची बर्थ डेट लिहिलेली असते आणि त्या टॅग नंबरवर आपल्या कॉम्प्युटरमध्ये त्याचा सगळा डाटा असतो. कोण आई कोण वडील. अच्छा. त्याने आतापर्यंत किती पिल्लं दिले किंवा मेलने आतापर्यंत किती ब्रीडिंग केल्या शेळ्या आतापर्यंत तो किती म्हणजे मुलांचा बाप झाला हे सगळं डाटा असतो. सो जनरली सेम ब्लड लाईन मध्ये मेटिंग होत नाही. नाही ना. पेडिग्री मेंटेन करणं फार महत्वाचं आहे. तरच तुमचा धंदा पुढे जाणार बरोबर. आणि त्यानंच तुम्हाला वाढ मिळणार. त्यासाठी आम्ही ब्रीडिंगसाठी आमच्याकडे 7 जवळजवळ फुल ब्लडचे मेल आहेत. बरोबर. त्या मेलनेच आम्ही ब्रीडिंग करतो आणि फुल ब्लड मेलनेच आफ्रिकन बोरमध्ये ब्रीडिंग करतो. दादा मगाशी तुम्ही जसं सांगितलं की आपल्याकडे आफ्रिकन बोरची जेव्हा तुम्ही रचना सांगितली त्यावेळेला पुढून लाल रंग आणि मागून पांढरा, त्यामुळे सगळे जे प्राणी आहेत ते आपल्याला दिसायला सिमिलर आहेत, पण तुम्ही त्यांना ओळखतात, त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत? हो, मला बऱ्यापैकी माहिती आहे. ऍक्च्युली कसं असतं, आपण नेहमी बघितलं ना तर प्रत्येकामध्ये थोडाफार फरक असतो. आता तुम्ही ही बघायला तर ही दुर्गा आहे. हे दुर्गा ये बेटा, हिच्या बघा तिला बालाजी पट्टा आहे वरती. ओके. आणि तिच्या वरती तो सफेद हे आहे. अच्छा. ही शेळी आहे, ही लक्ष्मी आहे. ओके. ही लक्ष्मी म्हणजे ही मला पण ओळखते आणि म्हणजे आपल्या सगळ्यांनाच ओळखते ती. तर हिचं संरचना थोडी वेगळी, हिला नाव घेतल्यानंतर ती येणारच आपल्याकडे. बरं. तर ह्याच्यामध्ये पण थोडा कलर डिफरन्स आहे, थोडी हाईट डिफरन्स आहे, बरं, थोडी फ्रेम डिफरन्स आहे. ह्याने आपल्याला ओळखता येत. बरं. तुम्ही नवीन आले की ते ओळखता येत नाही, पण आम्ही आता एवढी कंटिन्यू इतकी वर्ष याच्यावर त्यामुळे आम्हाला माहिती आहे बरोबर कुठला प्राणी कुठे आहे. आणि एक त्या दुर्गाची एक तुम्ही खासियत सांगितलेली. हा, दुर्गा ही आम्ही डायरेक्ट इम्पोर्ट शेळी सारखीच आहे ती. बरं. साऊथ आफ्रिकेवरनं आलेले त्यांचं बाळ आहे ते, त्यामुळे ते जरा महाग आहे. 15 लाख रुपयाला ते घेतलेलं आहे. अच्छा. तिची संरचना वगैरे बघितलीत ना तर ती तिची फ्रेम, तिची बॉडी साईज, तिची छातीची साईज, या सर्व ह्याने तिची क्वालिटी असते ती टॉप क्वालिटी आहे. म्हणजे तिचे आई आणि वडील हे दोन्ही आफ्रिकेचे आफ्रिकेचे आहेत आणि स्टड क्वालिटीचे आहेत. ओके. आणि त्याच्यामुळे तिची कॉस्ट आहे ती किंमत जास्त आहे. ह्याची शेळ्यांमध्ये जी किंमत असते ना त्याच्या क्वालिटी कॅरेक्टरिस्टिक्स वरनं, त्याची क्वालिटी त्याच्यावरनं ठरवली की त्यांची छाती कशी आहे, हाईट कशी आहे, त्यांची फ्रेम कशी आहे, ह्याच्यावरनं त्यांची किंमत ठरवली जाते. त्यामुळे ब्रीडिंग सेक्शन तुम्ही कराल ना तर त्याच्यामध्ये MRP नाही. ब्रीडिंग हे खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही पैसे जास्त मिळवू शकता. जसं तुम्हाला सांगितलं इथे पाहत असाल, या शेळीला आताच 5 दिवसापूर्वी 2 पिल्लं झालेली आहेत. जसं तुम्हाला बोललो ना 80% चान्स आहे यांना 2 पिल्लं होतातच. ओके. तसंच तुम्ही बाजूला बघाल तर कधी कधी चान्स आहे 1 पिल्लू पण होतं. अच्छा. 1 पिल्लू पण झालेला आहे. तर आफ्रिकन बोरमध्ये 80% तरी 2 पिल्लं होतातच. अच्छा. आणि 20% चान्स आहे की 3, 4, 5 होतात किंवा 1 पिल्लू होतं. साधारण याची आयु मर्यादा किती असते बकरीची? कोणत्याही बकरीची आयु मर्यादा ही 12 ते 15 वर्ष असतेच. हे सगळं कसं आहे की आपल्या गाडीसारखं आहे. गाडीला तुम्ही जेवढं मेंटेन ठेवणार तेवढं तुमचं गाडी चांगली राहणार. तसं शेळीला तुम्ही व्यवस्थित खाऊ पिऊ घातलं, मेंटेन केलं त्याच्या पिल्लांचं वगैरे, तर ती शेळी तुम्हाला लॉंग टर्म मध्ये पिल्लं आहे आणि जिवंत आहे. बरोबर. पण तिच्या आयुष्यामध्ये साधारण कितव्या वर्षापासून ही विहायला चालू होते आणि साधारण मरेपर्यंत किती वेळा विहते किंवा त्याचा काय रेशो आहे का? जनरली काय असतं, शेळीला ना 2 दात लागल्यानंतर तिला पहिलं तिला गर्भ करायचं असतं, गाभण करायचं असतं. बरोबर. तर पहिला 1 वर्ष म्हणजे 12 ते 14 महिने झाल्यानंतर गाभण केल्यानंतर साधारण ती 10 ते 11 वर्षापर्यंत ती सतत पिल्लं देत राहते. बरोबर. साधारण 8 महिन्याचा गॅपने पिल्लं येतो. आपण 2 वर्षाला 3दा पिल्लं घेतो. ओके. अशा प्रकारे तुम्ही 10 ते 11 वर्षांत कंटिन्यू पिल्लं घेऊ शकता त्यांच्या. अच्छा. तुम्हाला जसं सांगितलं ना, आफ्रिकन बोरच्या पिल्लांचं असं असतं की जन्मतः त्यांचं वजन 3, 3.5, 4, 5 किलो पर्यंत पण असतं. अच्छा. आणि ह्यांचं हे 3 महिन्यापर्यंत कोणताही पिल्लू 22 ते 25 किलो पर्यंत होतं. ओके. आणि वर्षभरामध्ये कोणताही नर पिल्लू आहे तर जसं तुम्हाला सांगितलं की नर पिल्लू 80 ते 100 किलो पर्यंत जातं आणि मादी पिल्लू हे 55 ते 70 किलो पर्यंत वजनाचं होऊन जातं. अच्छा. हे एवढं वजन झालंच पाहिजे म्हणजे तुमचं मॅनेजमेंट योग्य आहे. बरोबर. मग तुम्ही जेव्हा हे प्राणी सेल करता त्यावेळेला साधारण किती एज ग्रुपमध्ये किंवा किती किलोचा प्राणी आपल्याकडनं सेल केला जातो? जनरली सेलिंग आहे ना, आपलं पिल्लू 3 महिन्याचं झालं, आईचं दूध सोडलं की त्यानंतर आपण कधीही सेल करू शकतो. अच्छा. पण जनरली आम्ही जे शेतकऱ्यांना सांगतो ते मोठी पिल्लं घ्या. तोपर्यंत मोठी पिल्लं घेण्याचं कारण काय असतं, तोपर्यंत त्याचे कॅरेक्टरिस्टिक सगळे समजतात. लहान पिल्लांमध्ये सगळे कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप झालेले नसतात. बरोबर. आता त्याचं काय म्हणजे तो किती वाढणार आहे, फ्रेम किती मोठी होणार आहे, शेळीची फ्रेम किती होणार आहे, मेल केवढा मोठा होणार आहे, त्याची हाईट केवढी होणार आहे, तो ब्रीडिंगला हे आहे की नाही हे तो मोठा झाल्यानंतर समजतं. त्यामुळे आम्ही जनरली शेतकऱ्यांना सांगतो की 1 वर्ष झालेला प्राणी घ्या.
त्या प्राण्याची पूर्ण ग्रोथ झालेली असते, त्यामुळे तुम्हाला समजू शकतो की फ्युचर तुमचं काय होणार आहे तुमच्या फार्मचं. बरोबर. तुम्हाला ग्रोन प्राणी घेण्यामध्ये फायदा असतो. आणि जनरली कसं असतं, लोक कमी पैशामध्ये मिळावून पिल्लं वगैरे पण घेतात, पण आम्ही सांगतो की मोठा ग्रोन झालेले प्राणी घ्या, भले कमी घ्या. कारण मोठा प्राणी झालेला असतो, शेळी मोठी झाली 1 वर्षाची की तिला लगेच गाभण करू शकतात आणि पिल्लं मिळू शकतात. जर तुम्ही शेळी घेतली, छोटे पिल्लू घेतलं तर त्याला परत वाढायला 7-8 महिने जाणार, नंतर गाभण करणार, ह्याच्यामध्ये वेटिंग पिरियड जास्त वाढतो. नक्कीच. दादा, आपण गोट फार्मिंगची तर माहिती देत आहोत, शेडची झाली, प्राण्यांबद्दलची झाली, पण लोकांना जास्त उत्कंठा असते की याच्यातनं किती रेव्हेन्यू जनरेट होतो, की हे कुठे विकले जातात आणि त्याच्यापासून किती उत्पन्न आपल्याला मिळू शकतं, त्याबद्दल आपण थोडक्यात याच मुद्द्यामध्ये जाणून घेऊया. चालेल, चांगला मुद्दा आहे. सेलिंगच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला सांगतो, आता सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह आहे की तुम्हाला आता कुठलाही माल विकायला त्रास होत नाही. आता फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब ह्याच्यामुळे तुम्ही जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचता. तर आम्ही ह्या शेळ्या ज्या विकतो, जसं तुम्ही बोलत की 3 महिन्यानंतरची पिल्लं विकायला सुरुवात करतो, तर ती पिल्लं विकण्यासाठी पूर्ण भारतामध्ये विकतो. पूर्वी फक्त महाराष्ट्रात विकायचो, आता पूर्ण भारतामध्ये, इव्हन नेपाळ आणि भूतानला वगैरे पण आमचा माल जातो. तर याची सेलिंग जनरली ह्या सोशल मीडिया थ्रू होते. आता सेलिंग कशी करतो, आम्ही जी पिल्लं आहे ती 1000 रुपये किलोने वगैरे अॅनिमल देतो आम्ही. जनरली 30,000 ते 50,000 ते 1 लाख रुपयापर्यंत अॅनिमल जातो. तर जनरली आता आमच्या फार्मवर टोटल 250 अॅनिमल आहेत. आणि जर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बघितलं ना, तर ह्याच्यामध्ये 60 to 75% मध्ये रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे. जो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यामध्ये 60-75% रिटर्न्स मिळतात तुम्हाला. म्हणजे आता आमचा जो टर्नओव्हर आहे, आता 250 शेळ्या मागे साधारण 1.25 करोडचा टर्नओव्हर आहे. आणि त्याच्यामध्ये मग तो 60-70% त्याच्यामध्ये प्रॉफिट रेशो आहे. अच्छा, त्याच्यामध्ये प्रॉफिट रेशो. हो, त्याच्यामध्ये साधारण एक शेळी जन्माला आल्यानंतर, आता तुम्ही जी पिल्लं विकताय, तर साधारण एक शेळी जन्माला येऊन त्याच्या मृत्यूपर्यंत साधारण किती रुपयाचं आपल्याला उत्पन्न देऊ शकते? एक शेळी कसं आहे माहिती आहे का, मार्केटवर पण डिपेंड असतं. तुमचं आता 2-4 वर्षांनी मार्केटचे रेट कमी झाले, जास्त झाले, ह्याच्यावर सगळं डिपेंड असतं. पण जनरली तुम्हाला एक शेळी आहे ना, तिच्या पूर्ण आयुष्यभरात 6 ते 7 लाख रुपये कमीत कमी कमवून देऊ शकते. ते आफ्रिकन बोर मध्ये कॅपॅसिटी आहे. आणि तुम्ही जर बघाल तर मटणाचे रेट कधीच कमी होत नाही, मटणाचे रेट हे वाढतच जाणार आहेत. सध्या ही आफ्रिकन बोर ही आपण ब्रीडिंगला विकतोय, मटणाला जात नाही. ईदच्या बोकड म्हणजे ईदला जाते आणि ब्रीडिंगला जाते. जेव्हा मटणाचे रेट 1,500 रुपये किलो होणार, 1200-1500 होणार, तेव्हा हे पण कटिंगला नॉर्मली जाणारच आहे. त्यामुळे ब्रीडिंग मध्ये जर तुम्ही बघाल ना, तर ब्रीडिंग मध्ये कोणती MRP नाहीये, किंमत नाही. ब्रीडिंग मध्ये क्वालिटीला पैसे असतात. त्यामुळे ब्रीडिंग मध्ये काम केलं ना, त्याच्यामुळे पैसे तुम्हाला जास्त मिळण्याची शक्यता जास्त आहे. नक्कीच. दादा, माझा पुढचा प्रश्न असा आहे की मगाशी तुम्ही जेव्हा सांगितलं की 10 फिमेल मागे 1 मेल घ्यावा लागतो, तर मिनिमम किती प्राण्यांपासून हा बिझनेस चालू करू शकतो? आणि या बिझनेस करण्यासाठी गव्हर्नमेंट कडनं काही सबसिडी किंवा काही फंड्स मिळतात का? जनरली असं आहे की तुम्हाला नवीन शेळी पालक चालू करण्यासाठी कसं करावं हेच तुम्हाला विचारायचं आहे. तर नवीन शेळी पालक चालू करताना पहिलं तर त्यांनी ट्रेनिंग घ्यावं, जसं प्रॅक्टिकल ट्रेनिंग घ्यावं. जवळजवळ 50 ते 60 फार्मवर स्वतः जावं, तिथे 2 दिवस 3 दिवस राहण्याचा प्रयत्न करावा, ट्रेनिंग घ्यावं, शिकावं तिथे काम कसं चालतं, ते लोक शेळ्यांची काळजी कशी घेतात, गाभण शेळ्यांची काळजी कशी घेतात, पिल्लांची काळजी कशी घेतात, हे त्यांनी प्रत्यक्षात तिकडे पाहावं. शेळ्यांना कधी सोडलं जातं, चारा कधी टाकला जातो, कोणता चारा दिला जातो, कोणत्या वेळेला, कोणता चारा चांगला आहे, कोणता चारा स्वस्त आहे, हे सर्व पहिलं 10 ठिकाणी 50 ठिकाणी फिरा. आम्ही शेळीपर्यंत चालू करताना हे सर्व बघितलेलं आहे, आम्ही स्वतः काम केलेलं आहे आणि ट्रेनिंग पण घेतलेली आहे. तर आता आमच्या नादगोट फार्मवर पण आम्ही ट्रेनिंग देतो, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, थेअरी ट्रेनिंग पण देतो. तुम्ही आमच्याकडे पण कॉन्टॅक्ट करू शकता. पण शेळीपालन चालू करताना कमी ॲनिमलने चालू करा, कारण की नवीन स्टॉक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही यशोगाथाला जाऊ नका की एवढे पैसे मिळतात, तेवढे पैसे मिळतात. त्या माणसाने तेवढी मेहनत केलेली असते त्याआधी, त्यानंतरच त्याला तेवढे पैसे मिळालेले असतात. सुरुवातीला प्रत्येकाला संघर्ष हा करावाच लागतो. कोण 4 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात कोण पैसे तुम्हाला पटापट मिळणार नाही. तुम्हाला सुरुवातीला सर्व पैसे जे मिळतात ते परत बिझनेसमध्येच इन्व्हेस्ट करावे लागतात. त्यामुळे 10+1 युनिटने चालू करू शकता किंवा 20+1 युनिटने तुम्ही चालू करू शकता. आणि सुरुवातीला जेव्हा चालू करता तेव्हा कृपा करून कोणी लोन घेऊ नये. लोन घेतल्याने काय होतं की तुमचं EMI वगैरे पटकन चालू होतं. तुम्ही कमी ॲनिमलने चालू करा, लोनने जेवढं कमी चालू कराल तेवढं बघा. आणि आता ह्यासाठी भरपूर तुम्ही विचारला की गव्हर्नमेंटच्या सबसिडी पण आहेत. आता NLM म्हणून एक मोठी हे आहे, 50% त्याच्यामध्ये सबसिडी आहे. त्याच्यामध्ये 100 ॲनिमल पासून 500 ॲनिमल आपण हे करू शकतो. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन म्हणून आहे, त्याच्यामध्ये 50% गव्हर्नमेंट येतं, 50% आपल्याला खर्च करायचे असतात. तर त्या योजनेबद्दल पण जरी माहिती हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आम्ही पूर्ण डिटेल देतो. त्याच्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे सगळ्यासाठी आम्ही मदत करतो.
तर दादा आपण प्राण्यांबद्दलची माहिती जाणून घेतली, त्यांच्या निवारा शेडची पण माहिती जाणून घेतली. आता थोडं आपण त्याच्या खाण्याकडे येऊया. सो कुठल्या प्रकारचे खाद्य यांना द्यावे लागतात आणि त्यांचं साधारण टायमिंग काय असतं? ओके, जनरली प्राण्याला असं आहे ना की प्राण्याला तुम्ही प्रोटीनयुक्त जेवढं खाणं द्याल ना, स्निग्ध पदार्थ जेवढं खाणं द्याल तेवढं त्याचं वजन वाढ होते आणि त्याच्या शरीराची पूर्ण जी म्हणजे भर असते ती प्रोटीनने होते. तर आपण प्रोटीनयुक्त चारा देण्याचा प्रयत्न करतो. तर सकाळी आपण त्यांना सध्या ओला चारा देतो. हा ओला चारा बघायला तर हा मुरगाच आहे. जनरली आपण ओला चारा 40-50 शेळ्यांपर्यंत आपण ओला चारा करू पण शकतो. खुर्ची बुलेट सुपर नेपियर किंवा मका लावू शकतो, सुबाबू लावू शकतो, तुती लावू शकतो. पण जनरली आता काय होतं, आमच्याकडे 250 प्राणी असल्यामुळे आम्हाला ओला चारा जो 10-12 टन लागतो महिन्याला. तर एवढा इथे उत्पन्न करणं कठीण आहे कोकणामध्ये, कारण पाण्याचा प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट आता फिरस्त प्राणी म्हणजे असे भटके प्राणी खूप आहेत, त्यांचा खूप त्रास होतो. त्यामुळे ओला चारा करणं कठीण जातं. त्यामुळे आम्ही हा मुरगासच घेतो. मुरगास म्हणजे काय असतं, मक्याला जो हे असतो चिकार आलेला मका असतो ना, त्याला बारीक करून त्याला एअर टाईट केलेलं असतं. म्हणजे थोडक्यात लोणचं मक्याचं, तो आपण ओला चारा म्हणून वापरतो. तो हा प्रत्येक प्राण्याला 2 किलो तरी दिला जातो प्रत्येक दिवशी. आणि मग त्याचं कॅल्क्युलेशन कसं असतं, सकाळी किती? जनरली शेळ्यांचं कसं असतं, शेळी तिच्या वजनाचं ना 4% ड्राय मॅटर खाते दिवसाला. तर त्याला आपण आहे ना ड्राय मॅटरला डिवाइड करतो खुराकामध्ये. जनरली खुराक म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेटेड फीड. ते म्हणजे आपण ते पॅलेट फीड देतो गाईला वगैरे, बारामती फीड, गोदरेज फीड ते देतो. ते आपण 500 ग्राम देतो. त्यानंतर सुका चारा. सुका चाऱ्यामध्ये काय येतं तुम्हाला मी दाखवेन आता. तर तूर भुसा, सोयाबीन भुसा हा दिला जातो, तो 1 किलो. आणि ओला चारा त्याच्यानंतर 2 किलो. आता ओला चाऱ्यामध्ये काय असतं, 70% पाणी असतं, 30% कार्बोहायड्रेट असतं. त्यामुळे तो 100% ड्राय मॅटर नाही, तो 30% ड्राय मॅटर. अशा प्रकारे आपण 2.5 किलो म्हणजे 50 किलोच्या शेळीला 2.5 किलो किंवा अशा प्रकारे त्याला डिवाइड. हा तूर भुसा आहे. तूर भुसा म्हणजे काय, तूर फल्ली असते. आपल्या ह्याचे जे दाणे असतात, दाण्यावर जो टर्फल असतं त्याला आपण फल्ली म्हणतो. ह्याला आपण सुका चारा म्हणून देतो. तूर भुसामध्ये साधारण 12% प्रोटीन असतं. सोयाबीन भुसामध्ये पण 12% प्रोटीन असतं. तूर भुसा जनरली आपल्याला कर्नाटक गुलबर्ग्यावरनं आणावा लागतो. सोयाबीन भुसा तुम्हाला कोल्हापूरला पण मिळतो. तूर भुसा त्याने पिल्लांना वगैरे खूप चांगलं असतं. तसा ओला चारा. तर तुम्हाला मी शेड्यूलच सांगतो. आता आपण जसं तुम्हाला बोललो मगाशी कॉन्सन्ट्रेटेड फीड खुराक, तर त्याच्यामध्ये आपण हे पॅलेट फीड देतो. हे आम्ही जे आहे ते गोदरेजचं गोल्ड लेबल म्हणून देतो. तर ह्याच्यामध्ये 24% प्रोटीन असतं. त्यामुळे हा आपण सकाळी देतो. त्यानंतर सकाळी 8 वाजता काम चालू करतो तेव्हा गव्हाणी साफ केलं तर परत एक कॉन्सन्ट्रेटेड फीड देतो खुराक. त्यानंतर 8 वाजता त्यांना सुका चारा देतो आणि संध्याकाळी 5 वाजता आपण त्यांना ओला चारा देतो. असं तुम्ही जर 10-20 प्राणी असतील ना, तर दिवसाचं तुम्हाला 1 ते 1.5 तासच काम आहे. त्याच्यापेक्षा जास्त काम नाही आहे का बरोबर चाऱ्याचं. आणि चाऱ्यामध्ये कसं आहे, तुम्ही चारा आता शेळी पालनावर जो सगळ्यात जास्त खर्च होतो चाऱ्याचाच होतो. तुम्ही चाराचा खर्च जेवढा कमी करणार तेवढा तुमचा प्रॉफिट रेशो वाढणार. त्यामुळे तुमच्याकडे जर 10, 20, 30, 40, 50 प्राण्यांपर्यंत आहे तर ओला चारा कोणत्याही परिस्थितीत निर्माण करायला पाहिजे आपण. ओला चाऱ्याचाच आपण कोकणामध्ये. आणि जर घाटावर वगैरे गेलो तर त्यांच्याकडे तूर भुसा, मूग भुसा, सोयाबीन भुसा हे तर फ्रीमध्येच असतं. त्यामुळे भारतामध्ये दुसऱ्या याच्यामध्ये काम करायला सगळ्यात सोपं आहे, खर्च खूप कमी आहे. आणि ओला चारा, सुका चारा फ्रीमध्ये मिळतो त्यांना. तर आता आपण शेडचं संरचना बघितली, प्राणी कसा ठेवतात ते बघितलं, प्राणी निवडायचं कसा ते बघितलं, चारा बघितला. आता शेळी पालन करताना कोणती कामं केली जातात आणि कोणत्या खबरदारी घ्यावी लागतात त्याबद्दल आपण शिकूया. तर आपण आता बघत असाल तर आज आमच्याकडे हे खूर कटिंगचं काम केलं जात आहे. जनरली शेळी पालनामध्ये असं होतं की प्रत्येक 1.5 ते 2 महिन्याने ना बंदिस्त शेळी पालनामध्ये त्यांची खूर किंवा नखं वाढली जातात. त्यावेळी बघाल तर ही नखं कट करण्याची पद्धत आहे. हा स्पेशली हूप कटर आहे. या हूप कटरने कोणी खूर कट करू शकतं. जरी खूर कट नाही केली ना तर हे शेंग वाढतात आणि ह्याच्या आतमध्ये जाऊन त्यांना जखम होऊ शकते, त्यांना चालायला त्रास होतो. त्यासाठी खूर कट करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आता ह्या वहिनी आता त्यांचे केस कट करणार आहेत. केस कट करण्याचं कारण जनरली काय असतं की हे बघा, जेव्हा शेळीची डिलिव्हरी वगैरे होते ना तेव्हा तिच्या लघवीच्या जागेतनं भरपूरसं रक्त वगैरे येतं. तर ते लागू नये, त्यांना त्रास होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये यासाठी, आणि दिसायला पण छान दिसतं त्यासाठी हा रेग्युलर मेंटेनन्स केला जातो. खूर कटिंग आणि केस कट करणं हा प्रत्येक 1.5 ते 2 महिन्याने केलं जातं. प्रत्येक शेळीचा 1.5 ते 2 महिन्यानंतर हा एक मेंटेनन्सचं काम असतं. आणि आम्ही जे ट्रेनिंगसाठी हे फार महत्वाचं आहे. आम्ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग देतो, त्याच्यामध्ये सगळं शिकवलं जातं, स्वतःच्या हाताने करायला देतो. अच्छा, मग आता ह्या ज्या तुम्ही फिमेलसाठी मागचे केस सांगितले तसं मेलसाठी केसांसाठी सगळ्यांचे कट करतो. सगळ्यांचे केस वाढतात, सगळ्यांचे खूर कट करणं, केस कट करणं हे होतच नेहमीच चालू असतं. शेळीला पकडायचं कसं हे दाखवलं तुम्हाला. आता कोणत्याही शेळीला असं बघा, उजव्या हातामध्ये हा शिंगामध्ये हात घातला आणि इथे एक खोपणी आहे, ह्याच्यामध्ये हे टाकलं आणि असं उभं राहिलं ना की कोणतीही शेळी उभी राहते. ओके. आणि अशा वेळी तुम्ही काय करू शकता,
अशा वेळी दुसरा माणूस जो असतो तो त्या शेळीला तोंडावाटे औषध देऊ शकतो, बरं, इंजेक्शन देऊ शकतो. त्याच वेळेला पाठीमागून दुसरा माणूस जो आहे तो जे टेम्परेचर चेक करायचं असतं, ताप, तो त्याच्या गुप्तद्वारामध्ये टाकला जातो. आणि ॲट द टाइम खूर कट करणं, केस कापणं हे त्या शेळीला पकडल्यानंतरच केलं जातं. तर नाग गोल्ड मध्ये आम्ही जेव्हा ट्रेनिंग देतो प्रॅक्टिकल, तेव्हा हे सगळं शिकवलं जातं. तुम्ही आमच्याकडे येऊन ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेऊ शकता. आणि ह्याच्यामध्ये कसं होतं, एकदा मी तुम्हाला तोंडावाटे औषध द्यायला शिकवलं सिरिंजने की नंतर तुम्ही कोणतेही औषध देऊ शकता. त्यावेळी तुम्ही लिव्हर टॉनिक देऊ शकता, कॅल्शियम देऊ शकता, तापावरचं औषध देऊ शकता, संडासचं औषध देऊ शकता, वॅक्सिनेशन देऊ शकता, डिवॉर्मिंग पण करू शकता. त्यासाठी तुम्हाला पहिलं शेळी पकडता आली पाहिजे, तोंडावाटे औषध देता आलं पाहिजे, नंतर इंजेक्शन द्यायला शिकवतो. आता तुम्हाला एकदा इंजेक्शन द्यायला शिकवलं की तुम्ही त्याच्यानंतर वॅक्सिन पण करू शकता इंजेक्शन मधनं, तापाचं औषध, जखम झाली असेल औषध, किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर काय होत असेल तर त्यावेळी औषध. हे इंजेक्शन माहिती काय, तर हा बेसिक आहे की तुम्हाला इंजेक्शन देता आलं पाहिजे, मग तुम्ही कोणतंही औषध द्या. तिसरं आहे, कोणत्याही प्राण्याला ताप आला किंवा काय आजार पण असतं की पहिला ताप वाढतो, तर त्यासाठी टेम्परेचर चेक करावं लागतं. तर ती पण ट्रेनिंग तुम्हाला घ्यावी लागते, त्याचा आपण प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवतो. शेळी पालनाचा जो पाठीचा कणा असं बोलू ना, तर तो आहे डिवॉर्मिंग आणि वॅक्सिनेशन. डिवॉर्मिंग हे शेळी पालनामध्ये फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक 3 महिन्याने शेळीला किंवा कुठल्याही ॲनिमलला डिवॉर्मिंग करायचं असतं, कारण हे पाला जो असतात किंवा चारा जो असतात तो डायरेक्ट नॅचरली खातात. त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये, लिव्हरमध्ये, आतड्यांमध्ये जे बॅक्टेरिया असतात त्याला डिवॉर्मिंग करणं महत्त्वाचं आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, जेव्हा शेळी गाभण असते त्या गाभण शेळीला पण डिवॉर्मिंग करणं महत्त्वाचं आहे. जी गाभण शेळी नाही किंवा मेल आहे त्यांना पण डिवॉर्मिंग करायला तेवढंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला सांगतो, जर येणारं पिल्लू तुम्हाला जर सुदृढ पाहिजे तर तुम्हाला शेळी गाभण असताना पण तिला डिवॉर्मिंग करणं फार महत्त्वाचं आहे. आता येणाऱ्या पिल्लूला डिझीज होतात, त्याच्यामध्ये इन्फेक्शन वगैरे होतं. आणि प्रेग्नन्सी सेफ डिवॉर्मर असतात. आणि नॉर्मली कसं असतं की तुम्हाला प्रत्येक 3 महिन्याने तो डिवॉर्मर देतो, तो बदलून द्यायचा असतो. जर बदलला नाही तर शरीराला किंवा त्या बॅक्टेरियाला सवय होते. त्यामुळे प्रत्येक 3 महिन्याने जो डिवॉर्मर द्याल तो वेगवेगळ्या कंटेंटचा असावा, वेगवेगळा असावा. ह्याच्यासाठी पण जर तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच. त्याच्यानंतर वॅक्सिनेशन जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं वॅक्सिन म्हणजे PPR असतं. आणि तुमच्या फार्मवर जेव्हा ताप वगैरे येतो, निमोनिया असं म्हणतात, तर PPR करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ET+ वॅक्सिनेशन आहे. ET दिलं की ETचा बूस्टर डोस ET+ द्यावाच लागतो. त्यानंतर तुमच्या भागानुसार, म्हणजे तुमच्याकडे जर आजूबाजूला फार्म जास्त असतील तर त्याच्यानुसार FMD वॅक्सिनेशन आहे, ब्लू टॉंग आहे, किंवा धनुर्वाताचं HSचं वगैरे वॅक्सिनेशन आहे. हे तुम्ही ठरवायचं, तिथल्या वेटरनरी डॉक्टरला विचारू शकता. आणि वेटरनरी डॉक्टरकडनं पण तुम्ही हे वॅक्सिनेशन करून घेऊ शकता. अच्छा, मग हे जे आपल्या जिल्ह्यातले किंवा तालुक्यातले जे वेटरनरी डॉक्टर आहेत, सो त्यांचा सहभाग कसा असतो या सर्व गोष्टींमध्ये? इथल्या वेटरनरी डॉक्टरांचा खूप मदत होते. पण जनरली काय होतं की तुम्हाला स्वतःचं काम स्वतः डॉक्टर की करायला पाहिजे. म्हणजे इथले वेटरनरी डॉक्टर कमी आहेत. त्यामुळे तुम्ही एकदा कोणत्या प्राण्याला आज इंजेक्शन दिलं, अँटीबायोटिक दिलं की त्याला सतत ते 3 दिवस द्यायचं असतं. तर डॉक्टर आज आला तर उद्या येणार नाही, कारण त्याला दुसरीकडे पण जायचं असतं. त्यामुळे प्रत्येकाने इंजेक्शन द्यायला शिकणं, तोंडावाटे औषध द्यायला शिकणं हे फार महत्त्वाचं आहे. पण तुमचं एखादा क्रिटिकल काय असेल, वॅक्सिनेशन द्यायचं आहे, IV करायचं आहे किंवा सबकट इंजेक्शन वगैरे द्यायचं आहे, तेव्हा वेटरनरी डॉक्टर येतात, ते तुम्हाला माहिती सांगतात. कारण तुमची शेळी अडली असेल डिलिव्हरी वगैरे होताना, तर वेटरनरी डॉक्टर त्यावेळी तुम्हाला खूप महत्त्वाचे होतात, खूप फायदेशीर होतात. आतापर्यंत आपण बकरी पालन करण्यासाठी, शेळी पालन करण्यासाठी जो शेडची रचना लागते, प्राण्यांची जातीची निवड, त्यांचा चारा, त्यांचे आजारपण, त्यांचं डिवॉर्मिंग हे माहिती घेतली. तर आता तुम्हाला आमच्या फार्ममध्ये जी माणसं काम करणारी आहेत, जे आमचे बॅकबोन आहेत आमच्या फार्मची, त्यांची तुम्हाला ओळख करून देतो. तर आम्ही 2018ला चालू केलं गोट फार्म. तेव्हापासून आमच्या गीता गोसावी वहिनी आहेत, त्या आमच्या इथेच राहतात आणि तेव्हापासून हे काम करतात. शेळीची कुठलीही प्रॉब्लेम, डिलिव्हरी करायची आहे, आजारपण हे करायचं आहे, कुठलीही चारा टाकणं, काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी त्या करतात. तशाच आमच्या सविताताई आहेत, त्या आमच्या समोरच राहतात, सविता कांबळे आहेत आणि समीर कांबळे आहेत. तर हेच माणसं सर्व आमचं फार्म हँडल करतात. आमचा विचार असा आहे की आम्हाला टोटल 2,000 ते 5,000 ॲनिमल करायचे आहेत. तर त्यासाठी हे सगळं ट्रेन माणसं आहेत, ज्यांना शेळी पालनातलं उत्तमभूत सर्व माहिती आहे. आणि तुमचे खूप आभार मानवी लाईफचे, तुम्ही आलात आणि आज आम्हाला वेळ दिला. थँक्यू. आणि तुमच्यामार्फत आम्हाला सांगायचं की अजूनही कोणाला माहिती हवी असेल, ट्रेनिंग हवी असेल, तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आमच्या फार्मवर या, तुम्हाला 100% ट्रेनिंग दिली जाईल, सर्व माहिती पुरवली जाईल शेळी पालनाबद्दल. धन्यवाद.
सो नक्कीच आता खूप छान माहिती या शेळी पालनाबद्दलची मिळाली. आपण अशी आशा करूया की या व्हिडिओद्वारे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक या शेळी पालनामध्ये उतरतील. तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा आपण हा शेळी पालनचा व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. आफ्रिकन बोर जातीची ही शेळी पालन या ठिकाणी केली जाते आणि दादाने पूर्ण माहिती दिलेली आहे. काही माहिती डिटेलमध्ये असते, तर ती जर तुम्हाला घ्यायची असेल किंवा तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचे असेल तर नक्की यांच्याशी संपर्क साधा. सगळे डिटेल्स, कॉन्टॅक्ट डिटेल्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देत आहे आणि व्हिडिओमध्ये देखील आलेले असतील. मित्रांनो, नक्कीच मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये न धावता जर तुम्हाला व्यवसाय करायचे असतील तर नक्की मालवणी लाईफचे असे हे व्हिडिओ, इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघत जा. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.